आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। जत नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज। जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वात रणशिंग फुंकले। जत शहरात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने नगर परिषद निवडणुकीच्या तयारी संदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत संघटन बळकटीकरण, प्रचाराची दिशा आणि जनतेशी थेट संवाद कसा साधायचा यावर सविस्तर चर्चा झाली। ही निवडणूक माननीय जयंतराव पाटील साहेबांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली आणि जत शहराचे कुटुंब प्रमुख माननीय सुरेशरावजी शिंदे सरकार यांच्या नेतृत्वात आणि माननीय मनसूर खतीब तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लढवली जाणार आहे। माननीय सुरेशरावजी शिंदे सरकार जत शहराचे कुटुंब प्रमुख म्हणून शहराच्या विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहेत। त्यांनी ठामपणे सांगितले की आम्ही नगरपालिकेवर तुतारी फडकवून जत शहराचा चेहरा बदलण्याचा संकल्प केला आहे। ही निवडणूक हा त्यासाठी मोठा टप्पा ठरेल आणि आम्ही त्यासाठी पूर्ण ताकदीने कार्य करणार आहोत। या बैठकीत माननीय मनसूर खतीब, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व संचालक DCCC बँक यांनी तालुका स्तरावरील संघटनात्मक घडामोडींवर प्रकाश टाकत कार्यकर्त्यांना दिशा दिली। माननीय विवेक कोकरे जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस सांगली यांनी युवकांची भूमिका अधोरेखित केली। बैठकीस उपस्थित मान्यवर स्वप्नील शिंदे, शफीक इनामदार, अप्पासाहेब पवार, लक्ष्मण, टिमोभाई एडके, मेहबूब गवंडी, पांडुरंग मळगे, अशोक साळे, शरणप्पा अक्की, दीपक हत्ती, डॉक्टर लालू हैदराबादे, सुभाष बिरादार, गणेश माने, कुमार जैनाळकर, बाजी अण्णा केंगार, रुपेश कांबळे, मिथुन सरजे, प्रकाश पाटील, गणेश पाटील, इम्रान गवंडी, BR पाटील सर, शंकरराव गायकवाड, अंतोष भंडारे, असलम हुजरे, बसवराज अलगूर महाराज, पापा हुजरे। बैठकीतील ठळक निर्णय: प्रभागनिहाय बूथ जबाबदाऱ्यांचे वाटप, घर जनसंपर्क अभियान सुरू करण्याचा निर्णय, युवक कार्यकर्त्यांसाठी विशेष प्रशिक्षण व संवाद सत्र, स्थानिक प्रश्नांवर आधारित जाहीरनामा तयार करणे। जत तालुका माननीय जयंतराव पाटील साहेबांच्या नेतृत्वात व माननीय सुरेशरावजी शिंदे सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली एक संघपणे आगामी निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे। पक्षात नवचैतन्य, युवकांचा जोश आणि ठोस नियोजन यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यश निश्चित मिळवेल असा विश्वास बैठकीतून व्यक्त करण्यात आला आहे। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।